कन्हाण शहरात चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला असून पटेल नगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून तब्बल 1.13 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हाण पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन रात्र गस्त वाढवण्याची आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी केली आहे। फिर्यादी प्रशांत बाजीराव मसार वयवर्ष 42 राहणार पिपरी कन्हाण यांच्या भाऊजी अंकुश नथुजी राऊत यांचे पटेल नगर कन्हाण येथे घर आहे। दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 7 वाजता संपूर्ण कुटुंबाने घर बंद करून पुण्याला मुलाकडे जाण्यासाठी प्रस्थान केले। 5 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता प्रशांत मसार यांना त्यांच्या भाच्याचा फोन आला आणि त्यांना सांगितले माझ्या घरी चोरी झाली आहे। त्यानंतर प्रशांत मसार यांनी घटनास्थळी धाव घेतली असता लोकांची गर्दी जमलेली होती आणि त्यांनी तातडीने कन्हाण पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते। किचनमधील कपाट फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोकड, नवीन घड्याळ आणि कार्यक्रमातील लिफाफे मिळून 1,13,500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। विशेष म्हणजे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून चोरटे निर्धास्तपणे घर फोडताना स्पष्ट दिसत आहे। कन्हाण पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आणि भाऊजींच्या जबाबावरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे। गेल्या काही दिवसात कन्हाण शहर आणि ग्रामीण भागात घरफोडी, चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पोलिसांनी काही गुन्हेगारांना अटक केली असली तरी चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे। या सतत वाढणाऱ्या गुन्हेगारांवर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले। नागरिकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरटे सर्रास घरफोडी करत आहेत। त्यामुळे पोलीस विभागावर सुरक्षा वाढवण्याचा मोठा दबाव आहे। वाढत्या चोरींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हाण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले। त्यांनी शहरात दिवसरात्र गस्त वाढवावी, पोलिसांची संख्या वाढवावी आणि चोरींच्या घटनांवर तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली। कन्हाण पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे। या वाढत्या चोरींच्या घटनांवर आळा घालणार का? गुन्हेगारांना गजाआड टाकणार का? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून पोलिसांच्या तातडीच्या कारवाईंकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता ऋषभ बावनकर, कन्हाण, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।